पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। शिक्षण आपल्याला निर्भय बनवते। शिक्षणामुळेच आपल्या व्यक्तिमत्वात नम्रता, निर्भयता आणि सहिष्णुतेच्या शक्तीचा उगम होत असतो। कसं पटवून द्याल भीमाला? जात आपली कवच पाठ सोडायची नाही। मी अभ्यास करून पहिलं आलो आणि मी पहिलं येऊन बी माझी मस्करी उडवणार असतील तर मग पहिलं येऊन काय उपयोग? माझा आई बाबा सारखं हेच सांगत आलेत की आपल्यासारख्या गरीब आणि समाजातल्या सगळ्यात खालच्या जातीतल्या लोकांसाठी शिक्षणाशिवाय आणखी कुठलाच उपाय नाही आयुष्यात आनंद आणण्यासाठी। भीमला पण समजलं। चला आपण समदे जेवण करूया। अरे भीम, आता कुठे चाललास? समद्यांनी नवं कपडे घातलं तर मी बी घालतो। काय झालं आज म्या जर तुमचा हात धरून त्या दारापर्यंत नाही गेली? उद्या, परवा, नाहीतर परवाच्या नंतर येणाऱ्या कोणत्या तरी आज मध्ये आपण नक्कीच जाऊ। भीमाबाई, जीवनात जवा जवा म्या कमी पडलो आहे तू तवा सावरून घेतला आहेस। तुझी साथ अशीच असेल तर पोरांच्या प्रगतीच्या यशामध्ये समद जग फिरून येऊ। या भीमाबाईची साथ तुमच्या संग नेहमी असेल। भीमाबाई, या रात्रीला नेहमी लक्षात ठेव, या संसारात अशी एक रात्र नक्कीच येईल जेव्हा समदा देश आपल्या भीमाच्या पराक्रमावर जय जयकार करेल। कदाचित तवा कुठं जाऊन भीमाच्या काळजात अपूर्ण इच्छा राहिली असेल ती इच्छा पूर्ण होईल। बाबा, म्या पहिला येईन तर संपूर्ण देश का आनंद साजरा करेल? म्या पहिला आलो तर त्यांना काय मिळेल? समजावा आपल्या भीमरावाला, देश का जय जयकार करत, त्यांना काय भेटणार आहे? इकडे बघ बाळा, जेव्हा माणसाच्या प्रगतीमुळे जेव्हा दुसऱ्यांच्या लोकांच्या आयुष्यात बदल होतो तेव्हा ते तुझ्या प्रगतीवर आनंद साजरा करतात। आणि तशीच प्रगती हवी असेल जर तुला वर्गात पहिला नंबर काढून मोठी कामगिरी मिळवावी लागल। भीमबाळा, खरं बक्षीस ते नाही आहे जे इंग्रजांच्या भोजळी तुला दिलं असतं किंवा गुरुजी तुला उद्या देतील। खरं बक्षीस तर लोकांचं प्रेम आहे, लोकांची इज्जत आहे जी तुझ्यासाठी असेल। आणि ती तवाच होईल जेव्हा तू त्यांच्यासाठी निस्वार्थपणे काहीतरी करशील, कोणत्याही लालसेईना। म्हणजे बाबा, मला संपूर्ण समाजासाठी जगायचंय?
हे तर तुलाच ठरवायचं आहे भीम. मी तर फक्त एवढंच सांगेन की जितक्या लोकांसाठी जगू शकतोस तेवढं जगतो. आता म्या काहीतरी बोलू. जगाची काळजी घेण्यापरीस आधी स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. चल जाऊन झोप जा. चल चल. भीम लवकर चल की. अरे उशीर होतोय, चल की. अरे बाळा दादा लवकर चल, उशीर होतोय. अरे कुठे एवढा उशीर होतोय, अजून लई वेळ हाय. होय ना ताई? अगं गंगाताई, ह्याला जरा समजाव की. आज समद्यांसमोर भीमला शाळेत बक्षीस मिळणार आहे. हा मग आपण आज पहिलं जायचंय आणि समद्यांसमोर आकडून दाखवायचंय. हा घे जेवणाचा डब्बा. आहे हा यो आनंद आज जास्तच आकडतोय. काय आकडणार नाही काय? याच्या भावाला ट्रॉफी मिळणार आहे ना. मग कोण भाव खातय? हा यो तुमचा भाचा. अरे हे काय घेऊन आलात ताई? यांनी ते दूध गुळ आणि तांदूळ मागवले होते. ते काल रात्री तुम्ही जेवण दिलं होतं म्हणून मी विचार केला का आज मी खीर बनवीन. भीम जेव्हा ट्रॉफी घेऊन येईल ना तेव्हा खीरेनं समद्यांचं तोंडगाड करेन. अहो ताई, याची काय गरज होती? असं कसं गरज नाही? प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग नाहीयेत आणि प्रत्येक आईच्या नशिबी असं दिस बी नाहीयेत. भीमाबाई, आता विचार करा, जेव्हा तुमचा पोरगा तुमच्या हातात ट्रॉफी आणून देईल तेव्हा तुम्हासनी किती अभिमान होईल. तुम्हाला लई बरं वाटल. येऊ बघा, आला भीमराव ट्रॉफी वाला. ताई, अहो भीमा तुमच्या पोरासारखा आहे आणि तुम्ही आई आहात. भीमा, तू ट्रॉफी घ्यायला जातोस ना? तू ट्रॉफी जेव्हा घरी घेऊन येशील ना तेव्हा सगळ्यात आधी ती ट्रॉफी या आईला दे. हा, तू ट्रॉफी माझ्या हातात देशील? मी आता माझ्या आयुष्यात समद फुंकून बसलीये, पण तुझ्या जिंकलेल्या ट्रॉफीला हात लावून बघना. जिंकलेली ट्रॉफी कशी असती ते. जा लवकर जाऊन ट्रॉफी घेऊन ये, तोवर मी तुझ्यासाठी खीर बनवून ठेवते. लवकर जा. बाबा, आई नाही येणार का? नाही. का? तुझ्या काचं उत्तर मी वाटेत देतो. चल 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 आनंद, बाळ चल चल. चल बाळा. बघा भीमाबाई, एक दिवस तुमचा पोरगा असा माणूस होईल जो दुसऱ्यासनी समाधान देईल. माझं आयुष्य पण ह्याला मिळो. पण बाबा, तुम्ही सांगितलं नाही, आई का नाही आली? हे बघ भीम, या समाजात समधी लोक समध्या गोष्टींपासून वंचित आहेत. ज्यात शाळेत जाणं, अभ्यास करणं बी आहे. शिक्षणाचा अधिकार अजून पण समाजाच्या समध्या लोकांना नाही भेटला आहे. म्हणून त्यासनी वंचित म्हणतात बाबा? होय, त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं. त्यासनी समध्यांना विहिरीतल्या पाण्यापासून वंचित ठेवलं जातं. त्यांना नदीच्या घाटावर आंघोळ करण्यापासून रोखलं जातं, कारण की त्या नदीच्या घाटावर
समाजातील मोठा वर्ग आंघोळ करतोय. त्या वंचितांमध्ये एक समाज आपला बी आहे ना बाबा. पण आपण लढून लढून त्यातनं शिकत तर आहोत ना. वय पण भीम, समधी तुझ्यासारखी लढू नाही शकत. आणि अजून एक वंचित मोठा समाज आहे जी कोणत्या बी एकाच जातीत नाही तर प्रत्येक जातीत आहे. ती आहे बाईची जात, जिला समाजानं नेहमी शिक्षणापासून वंचित ठेवलं आहे. म्हणून मी तुझ्या आईला शाळेत घेऊन नाही आलो, कारण की समाजाला वाईट वाटल. तुझ्या बहिणी तुझ्या संग शाळेला जात नाही, कारण समाजाला हे सहन नाही होणार. पण हे तर चुकीचं आहे ना बाबा. डोळं असून काय उपयोग आहे, जेव्हा की सगळीकडे अंधार असेल तेव्हा तर काहीच दिसणार नाही. आणि गुरुजी म्हणतात की अभ्यासानं ज्ञान मिळतं आणि ज्ञानानं प्रकाश मिळतो. जेव्हा समध्यांकडे ज्ञान असेल तेव्हा अंधाराशी बी लढू शकतो. समाजाला बदलावं लागेल बाबा. आधी शिकून सवरून मोठा हो आणि मग समाजाला बदल. म्या तर बदलणारच बाबा. एक दिवस प्रत्येक वंचिताला त्याचा हक्क देणार. समध्यांसारखं शिकण्याचा आणि समध्यांसारखं जगण्याचा. काय बोलत असतो तू भीम? अरे तुझ्या या पाव किलोच्या डोक्यात किलोची गोष्ट येतं कुठनं? माझ्या तर समजा डोक्यावरनं जात. चल, उशीर होतो या. आज तर रामजी सकपाळ बक्षीस घ्यायला असा चाललाय जसं की त्याचं पोरग भीमराव बक्षीस नाही तर अख्खं राज्य जिंकलं आहे. आणि बघितलं नाही मंगेश दादा, रामजी त्याच्या पोरासंग असा काय नटून निघालाय जसं की भीमरावने परीक्षेत पहिला नंबर काढलाय म्हणून इंग्रज सरकार त्याला गव्हर्नर बनवणार आहे. अरे मंगेश, आशिष, तुम्ही समजा इथे बसला आहे आणि तिकडे समजा गावाला मिळून रामजी सकपाळ भीमराव आणि त्याच्या भावासनी मारता आहे. वय इथं नको. मुलांनो, परीक्षेत भीमरावने प्रथम क्रमांक पटकावला होता आणि म्हणूनच इंग्रज सरकारने त्याला सन्मानित करण्यासाठी भोजनासाठी आमंत्रित केलं होतं. पण काही कारणांमुळे भीमराव आणि त्याचे पालक भोजनाला जाऊ शकले नाही आणि म्हणून त्यांच्या अनुपस्थितीत मी हे पारितोषिक घेऊन आलो. आणि माझी इच्छा आहे की भीमरावचे वडील रामजी यांनी हे पारितोषिक माझ्या हस्ते घ्यावं आणि सर्वांसमक्ष हे पारितोषिक आपल्या चिरंजीवाला भीमरावला द्यावे. ये भीम. हे बघा,
जेवढे पण विद्यार्थी ते हजर आहेत सर्व टाळ्या वाजवणार आहेत. असं नाहीये की भीमराव तुम्हाला आवडत नाही म्हणून टाळ्या नाही वाजवणार. सगळे विद्यार्थी टाळ्या वाजवणार आहेत. वाजवा टाळ्या. रामजी, हे पारितोषिक आपल्या चिरंजीवाला भीमरावाला द्या. ह्यो कोण आला ज्याच्या येण्यानं समद काही शांत झालं? म्या माझ्या भीमाला शिक्षणासाठी काय बी कमी पडू देणार नाही. एक दिवस आपला भीम लय मोठा ईदवान बनेल. अशी एक रात्र नक्की येईल जेव्हा समदा देश आपल्या भीमाच्या प्रगतीचा आनंद साजरा करेल. प्रत्येक अशा जागेला आपलं जीवन समर्पित कर जी जागा पुस्तकं आणि ज्ञानाशी जोडलेली असते. ज्ञान मिळवण्यासाठी मग कोणती बी लढाई असो ती लढाई तुला लढावीच लागल आणि जिंकावी भी लागल. तुला अभ्यास करून इतकं मोठं व्हायचंय की प्रत्येक माणूस तुझ्या बाजूला बसल. प्रत्येक माणूस तुला स्पर्श करून त्याला अभिमान वाटेल. भीमराव, मला अभिमान आहे की तू माझ्या शाळेत शिकतोयस आणि माझी इच्छा आहे की तू काही बोलावस. बाबा, म्या वचन देतो, म्या माझ्या विजयाला, माझ्या जिद्दीला इतकं मोठं करीन की त्यामुळे जगातल्या लोकांना लय आनंद होईल, त्यासनी मदत होईल. कधीच स्वतःच्या स्वार्थासाठी कोणतंच चुकीचं काम नाही करणार, तर वंचितांच्या हक्कासाठी काम करीन आणि कष्ट करीन. आम्ही तुझ्या सारख्याला मडक्यातलं पाणी नाही पिऊ देऊ शकत. तुम्ही समजा ठीक आहात ना? काय झालं? नाही, ते चायवाल्याच्या दुकानात कोणीतरी सांगत होतं की तुम्हाला आणि पोरांना मारतायत म्हणून. आम्हाला? वय म्हणून तर आम्ही समजे. असं का? तुमची काकी कुठे आहे? जास्त बोलत होतीस ना व, आता बोल. तू त्यांच्या घरी जाऊन आपल्या जातीला मातीत घालवलायस, आता तू मातीत जा. असं नका करू. का नाही करायचं? तू जे केलं आहेस ते क्षमा करण्यायोग्य नाहीये. नालायक बाई, तुला तुझ्या पापाची फळं नक्कीच मिळतील. मारून टाकूया हिला. मारून टाका. मारणं बरोबर असतं. मारून टाका हिला. संपून टाका तिला. पकडा, पकडा. ताई, काकी, ताई, काकी, 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 इथं नाही ते स्वतः.
आई काकी काकी भाऊ अरे काय झालं कोणी सांगाल का काय झालं असं वाटतंय ते लोक ताईला घेऊन गेले मुद्दामून आम्हाला खोटं सांगितलं की पोरानं कोणीतरी मारलंय म्हणजे आपण घराबाहेर जाऊ कदाचित ताई आमच्या पाठीमागे आली असेल आणि त्यासनी हेच करायचं होतं. त्यांनी आपल्याला येडं बनवलं आहे. कुठं घेऊन गेले असतील कुठं शोधायचं अगं बाई चला रामजी ताई तिकडं